हाय स्टुडंट्स, या व्हिडिओत आपण बघणार आहोत काही महत्त्वाचे टर्म्स आणि कन्सेप्ट जे की एक्झामच्या दृष्टीने खूपच इम्पॉर्टंट आहेत. ओके, चला तर सुरू करूया. आपला पहिला कन्सेप्ट आहे आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. ओके, सो एक मार्काची डेफिनेशन येऊ शकते किंवा MCQला आयडेंटिफाय म्हणून पण येऊ शकतं. तर आपण आता पहिलं डेफिनेशन बघणार आहोत आयसोमॉर्फिझम म्हणजे काय आणि नंतर बघणार आहोत पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय. ओके, सो पहिली डेफिनेशन बघूया आपण आयसोमॉर्फिझम. मी तुम्हाला इथे एक्झाम्पल्स देणार आहे आणि एक्झाम्पल्सवरून मग आपण डेफिनेशन तयार करूयात, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल लक्षात ठेवायला, पाठांतर करायची काही गरज नाही आहे. आता बघा, पहिलं एक्झाम्पल आहे NaF अँड MgO. ओके, आता इथे जर तुम्ही बघितलात तर Na हा एक ॲटम आहे, F हा पण एक ॲटम आहे. इथं या कंपाऊंडमध्ये Mg हा एक ॲटम आहे आणि ऑक्सिजन हा एक ॲटम आहे. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे तो एकेका ॲटमपासून बनलेला आहे. हा कंपाऊंडसुद्धा काय आहे, एक ॲटमपासून बनलेला आहे. ओके, म्हणजे दोन्हींचे काय म्हणता येईल आपल्याला, स्ट्रक्चर जो आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर जे आहे ते कसं आहे तर सेम आहे. ओके, यांचं केमिकल प्रॉपर्टीज वेगळ्या असतील पण यांच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या सेम आहेत. म्हणजे हाही एकास एक रेशिओ दाखवतो आणि हाही एकास एक रेशिओ दाखवतो. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण, NaNO3 अँड CaCO3. ओके, आता इथे जर तुम्ही बघितला तर Na एक आहे, N एक आहे आणि ऑक्सिजन 3 आहे. इथे कॅल्शियम एक आहे, कार्बन एक आहे आणि ऑक्सिजन 3 आहे. म्हणजे हा कंपाऊंड 1:3 या रेशिओने बनलेला आहे आणि हाही कंपाऊंड 1:1, 1:3 या रेशिओने बनलेला आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर यांचं जर क्रिस्टल स्ट्रक्चर जे आहे ते काय आहे, सेम आहे. आणि अशा सेम स्ट्रक्चर असणाऱ्या सबस्टन्सना काय म्हणायचं तर आयसोमॉर्फिझम असे म्हणतात. ओके, सो आपण डेफिनेशन इथे लिहून घेऊया. ओके, डेफिनेशन आहे बघा, 2 or more substances have the same crystal structure are said to be isomorphism. ओके, म्हणजे यांचं काय आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर काय आहे तर सेम आहे. अशा सबस्टन्सना काय म्हणायचं, आयसोमॉर्फिझम असे म्हणतात. घेऊन याचा स्क्रीनशॉट घ्या. एक मार्काला डेफिनेशन येते किंवा एक्झाम्पल्स येतात आणि तुम्ही ते आयडेंटिफाय करायचे असतात की कोणता आयसोमॉर्फिझम आहे. घेतलात. आता आपण सेकंड बघणार आहोत तो आपला पॉलिमॉर्फिझम. बघा, पॉलिमॉर्फिझमचं मी आता तुम्हाला एक्झाम्पल देते. याचं एक एक्झाम्पल आहे कार्बन. ओके, जर तुम्ही कार्बन बघितलात तर कार्बनचे 3 फॉर्म्स असतात. म्हणजे तुमचा डायमंड पण कार्बनपासून बनलेला असतो, तुमचा ग्रॅफाईट हा पण कार्बनपासूनच बनलेला असतो, म्हणजे कार्बनचंच हे रूप आहे. आणि तिसरा आहे फुलेरिन. ओके, फुलेरिन हा सुद्धा काय असतो, तुमचा कार्बनचाच रूप आहे. म्हणजे तुम्ही हिरा घेतला तर हिरासुद्धा काय आहे, कार्बन. म्हणजे हिऱ्याला जर तुम्ही जाळलं तर तुम्हाला फायनली कार्बन मिळतो, कारण पूर्ण हिरा कार्बनने बनलेला असतो. ग्रॅफाईट जे तुमच्या गुडनाईटमध्ये किंवा बॅटरीजमध्ये जे काळ्या कलरचा रॉड असतो ना, तो तुमचा कशापासून बनलेला असतो तर कार्बनपासून बनलेला असतो. त्यानंतर तिसरा आहे तुमचा फुलेरिन, हा सुद्धा तुमचा कार्बनच असतो. म्हणजेच काय की असे सिंगल सबस्टन्स, हा बघा हा एकच सबस्टन्स आहे पण त्याचे फॉर्म्स काय आहेत तर डिफरंट आहेत, तो वेगवेगळी रूपं घेतो. ओके, सो वी कॅन से दॅट अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more forms, that substance is called as polymorphism. Okay, first second example we can say that calcium carbonate. कॅल्शियम कार्बोनेट, केमिकल फॉर्म्युला CaCO3. याची सुद्धा 3 रूपं आहेत. कोणती आहेत बघा, याचं पहिलं रूप आहे अल्फा कॉर्ड्स, सेकंड आहे बीटा कॉर्ड्स आणि थर्ड वन आहे क्रिस्टोबॅलाइट. ओके, म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट हा सिंगल सबस्टन्स आहे बट इट फॉर्म्स 3 फॉर्म्स, अल्फा कॉर्ड्स, बीटा कॉर्ड्स, क्रिस्टोबॅलाइट. मीन्स दिस सबस्टन्स इज कॉल्ड ॲज पॉलिमॉर्फिझम सबस्टन्सेस. अंडरस्टूड. आता आपण याची डेफिनेशन लिहून घेऊया, पण त्याच्या अगोदर तुम्ही काय करा, याचा छानपैकी स्क्रीनशॉट काढून घ्या.
काढलात. आता आपण पुढे जाऊया. ही आहे डेफिनेशन. अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स इज कॉल्ड ॲज पॉलिमॉर्फिझम. आता आपण बघितलं होतं कॅल्शियम कार्बोनेट आहे, याचे हे 3 फॉर्म्स आहेत. ओके, म्हणजे अल्फा कॉर्ड्स घेतलात तरी तो कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेला आहे, बीटा कॉर्ड्स घेतलात तरी तो कॅल्शियम कार्बोनेटपासून बनला आहे, आणि क्रिस्टोबॅलाइट घेतलात तरी तो कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेला आहे. म्हणजे एकच सिंगल सबस्टन्स आहे, पण तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो. ओके, हेच आपण डेफिनेशन लिहिली आहे. सिंगल सबस्टन्सेस दॅट एक्झिस्ट इन 2 or more फॉर्म्स इज कॉल्ड ॲज पॉलिमॉर्फिझम. टेक अ स्क्रीनशॉट. घेतलात. आता आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे वळणार आहोत. आता लेसनचा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि तो म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर. याच्यावरून भरपूर प्रमाणात 1 मार्काला, MCQजना किंवा CETला, नीटला असे क्वेश्चन्स येतात, किंवा आयडेंटिफिकेशनला, करेक्ट और इनकरेक्ट सेंटेन्स ओळखण्यासाठी असे भरपूर प्रश्न येतात. ओके, सो आपण आता इथे नीट लक्ष देऊन बघा. क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये पहिल्यांदा बघूया क्रिस्टल म्हणजे काय. सो क्रिस्टल हा 2 शब्दांपासून बनलेला आहे. इट इज मेड अप विथ द लॅटिस प्लस बेसिस. ओके, क्रिस्टल हा तुमच्या 2 शब्दांपासून बनलेला आहे. एक म्हणजे लॅटिस, सेकंड वन म्हणजे बेसिस, अँड देन फॉर्मेशन ऑफ क्रिस्टल. सो वी विल सी व्हॉट इज लॅटिस. लॅटिस म्हणजे काय बघा. लॅटिस म्हणजे काय, तर आधी फक्त डेफिनेशन लिहून घेऊया आणि मग त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगते. लॅटिसचा अर्थ आहे अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स इन अ 3 dimensional. दॅट इज अ डेफिनेशन. म्हणजेच काय, एखादा मी समजा क्रिस्टल घेतला, समजा मी एखादा असा क्रिस्टल घेतला, तर त्याच्यामध्ये पार्टिकल्स म्हणजे जे ॲटॉम्स असतील ना या क्रिस्टलचे, त्यांची अरेंजमेंट कशी असायला पाहिजे, त्याचा एक आराखडा म्हणजेच काय तुमचा तर लॅटिस. ओके, ॲक्च्युली ॲटॉम्स नाही आहेत, पण त्यांचा आराखडा. ओके, तू इथं उभं राहा, तू इथे उभा राहा, तू इथे उभा राहा, अशी जी खूण अरेंजमेंट केलेली असते ती म्हणजे तुमची लॅटिस. ओके, आता बघा, हे बघा, हे हा तुमचा एक क्रिस्टल आहे, आणि या क्रिस्टलमध्ये ही अरेंजमेंट केलेली आहे की ॲटॉम्सने ॲक्च्युली कुठं प्रेझेंट असायला हवं, तर इथे 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 इथे. म्हणजे हे कोण आहेत तुमचे तर पार्टिकल्स आहेत, आणि हे कोणत्या पद्धतीने अरेंज केलेले आहेत तर 3 dimensionally. ओके, याला म्हणायचं लॅटिस. आता बघूया बेसिस म्हणजे काय. बेसिस म्हणजे त्याची डेफिनेशन आहे कॉन्स्टिट्युएंट ॲटॉम्स अटॅच टू द पॉईंट्स. म्हणजे पॉईंट्स म्हणा किंवा पार्टिकल्स म्हणा, हे जे तुमचे पार्टिकल्स दिलेले आहेत ना, यांना हे ॲटॉम्स अटॅच असतात. म्हणजे ओके, प्रत्येक ॲटॉमला आपली आपली जागा फिक्स केलेली असते. इथं पहिला, इथं दुसरा, इथं तिसरा, इथं चौथा, इथं पाचवा. ओके, आणि या अरेंजमेंटला काय म्हणायचं तर बेसिस असं म्हणतात. बघा, मी तुम्हाला इथे करून दाखवते म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. हे बघा, याला इथं अटॅच असतो, याला हा इथं अटॅच असतो, याला इथं अटॅच असतो. ओके, याला इथं अटॅच असतो. अशा रीतीने ही काय आहे तर तुमच्या पार्टिकलला ॲटॉम्सची अटॅचमेंट आहे, आणि या स्ट्रक्चरला काय म्हणायचं तर तुमचं क्रिस्टल. ओके, लॅटिस मीन्स अरेंजमेंट ऑफ ओनली पार्टिकल्स इन अ 3 dimensional, अँड बेसिस मीन्स कॉन्स्टिट्युएंट ॲटॉम्स आर अटॅच टू दॅट पॉईंट or particles. It is called as crystal. So that is the structure of crystal. अशा रीतीने crystal it is made up with the lattice plus basis. Okay, so this is a crystal structure, आणि मला असं वाटतं तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. घेतलात. आता आपण नेक्स्ट एक इम्पॉर्टंट कन्सेप्टकडे जाऊया, ते म्हणजे युनिट सेल. युनिट सेल म्हणजे काय तर एक सेल घेतात. ओके, एक सेल, आणि त्या सेलमध्ये किंवा त्या सेलच्या आत एक छोटासा जो युनिट असतो ना, त्याला युनिट सेल असं म्हणतात. ओके, आपण इथे मराठीत एक लिहून घेऊया. म्हणजे सेलच्या आत जो छोटासा युनिट असतो त्याला युनिट सेल असं म्हणतात. मी इथं ॲक्च्युली 3 dimensional असते, पण तुम्हाला समजावं म्हणून मी आधी पहिल्यांदा एक 2 dimensional डायग्राम काढून घेते, म्हणजे नक्की काय असतं. बघा, इथं एक मी सेल घेते. हा बघा, हा एक सेल आहे, आणि या सेलच्या आतमध्ये छोटे छोटे काय आहेत तर युनिट्स आहेत. ओके,
तर समजा मी यातला एक युनिट उचलला, हा, बरोबर, तर याला काय म्हणायचं? युनिट सेल. कारण ह्यांचंच रिपिटेशन झालं आहे ना, हा म्हणजेच हा, 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 म्हणजे हे एकमेकांना जोडून काय तयार केलेत. म्हणजे मी एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला देते. समजा ही एक बिल्डिंग आहे, ओके, ही एक बिल्डिंग आहे किंवा एक बिल्डिंगची भिंत आहे. तर ही जी भिंत आहे ही कशापासून तयार झालेली आहे? ही जी वॉल आहे ही वॉल कशापासून तयार झाली आहे? तर स्टोन्सपासून, म्हणजे चिरे. ओके, मग प्रत्येक चिऱ्यापासून काय तयार झालं आहे? ही पूर्ण वॉल तयार झाली आहे. तर एका चिऱ्याला काय म्हणायचं आपण? हा एक चिरा आहे. ह्या चिरा म्हणजेच कोण? तर युनिट सेल. मग एक चिरा एक युनिट सेल, दुसरा चिरा दुसरा युनिट सेल, तिसरा चिरा तिसरा युनिट सेल. ओके, अशा रीतीने तुमचा हा पूर्ण काय तयार झाला आहे? सेल तयार झाला आहे. आणि तो प्रत्येक युनिटपासून तयार झालेला आहे. म्हणजे पूर्ण भिंत तयार झाली आहे, पण ती कशापासून तयार झाली? प्रत्येक चिऱ्यापासून. सो एका चिऱ्याला काय म्हणायचं? तर तुम्ही युनिट सेल. अतिशय बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला समजण्यासाठी दिलेलं आहे. सो वॉल म्हणजेच तुमची कोण आहे? सेल आहे. असंच एक्झामला लिहू नका वॉल आणि चिरा. ही काय आहे? तुमची सेल आहे. आणि सेलमध्ये प्रत्येक चिरा म्हणजेच हा काय आहे? युनिट सेल आहे. सो याला काय म्हणायचं? युनिट सेल असं म्हणायचं. ओके, आता आपण इथे 3D डायग्रॅम तुम्हाला दाखवते. हे त्याचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. ओके, हा तुमचा एक पूर्ण काय आहे? तर क्रिस्टल आहे. आणि या क्रिस्टलमध्ये हे कोण आहेत? पॉईंट्स आहेत आणि ॲटम्स आहेत. ओके, आता बघा, हे जर मी ॲटम्स एकमेकांना जोडले तर काय तयार होतं बघूया. असं. आता समजा तुम्ही पुढे असं जोडत गेला तर हे असे स्ट्रक्चर तयार होणार. मग ह्या एका युनिटला काय म्हणायचं? तर युनिट सेल. ओके, युनिट सेल. पुढे जोडत गेलात समजा इथं, तर हे असे हाच तयार होणार. सेम 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 सगळीकडे. सो एका स्मॉल छोट्याशा युनिटला काय म्हणायचं? तर युनिट सेल असं म्हणतात. समजलं? काढून घ्या आता याचा स्क्रीनशॉट. हे 2D स्ट्रक्चर आहे, हे 3D स्ट्रक्चर आहे. ओके, काढलात? आता आपण याची डेफिनेशन लिहूया. ही बघा, डेफिनेशन काय आहे युनिट सेलची? द स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल युनिट इन क्रिस्टल इज कॉल्ड ॲज युनिट सेल. क्रिस्टलच्या सगळ्यात छोट्या स्ट्रक्चरल युनिटला काय म्हणायचं? तर युनिट सेल. म्हणजे हा तुमचा काय आहे? एक युनिट सेल आहे आणि हा त्याचा एक छोटासा पार्ट आहे. याच्यापासून तुमचं क्रिस्टल सगळं बनलेलं असतं. ओके, हा छोटासा एक पार्ट आहे. हेच 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 रिपीट होऊन जाऊन तुमचं काय होतं? पूर्ण क्रिस्टल बनतं. ओके, सो काढून घ्या ह्याचा पण एक डेफिनेशनचा स्क्रीनशॉट. फार फार महत्त्वाचा आहे हा. हा विचारतात प्रश्न, व्हॉट इज युनिट सेल, आणि त्याला लागून एक प्रश्न विचारला जातो. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत. टाईप्स ऑफ युनिट सेल. ओके, चल तर सुरू करूया. टाईप्स ऑफ युनिट सेल. युनिट सेलचे मेजरली 2 प्रकार पडतात. ओके, युनिट सेलचे 2 प्रकार पडतात. एक आहे प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि दुसरा आहे सेंटर्ड युनिट सेल. ते ॲक्च्युली शब्द ऐकल्यानंतर फार कठीण वाटतात, पण जेव्हा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करता ना तेव्हा ते अगदी सोपे वाटतात. ओके, सो याचे 2 प्रकार आहेत. फर्स्ट वन इज प्रिमिटिव्ह युनिट सेल अँड सेकंड वन इज अ सेंटर्ड युनिट सेल. आधी मी तुम्हाला एक्झाम्पल्स देते आणि त्याच्यानंतर आपण सेकंड पॉईंट म्हणून डेफिनेशन लिहूया. ओके, आता याचं एक्झाम्पल काय आहे बघा. हा एक युनिट सेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला ॲटम्स कुठे दिसत आहेत? युनिट सेलच्या कॉर्नरला दिसत आहेत. बरोबर, बघा, प्रिमिटिव्ह युनिट सेल तुम्ही बघताय आणि त्याच्यामध्ये एक मी युनिट सेल घेतलं आहे आणि ते युनिट सेलमध्ये ॲटम्स सगळे तुमचे कुठे आहेत? तर युनिट सेलच्या कॉर्नरला आहेत. आणि इथं कंडिशन काय बघा, इथे 3 कंडिशन्स येतात. इथे 3 एक्झाम्पल्समध्ये इथं या युनिट सेलमध्ये ॲटम्स कॉर्नरला तर आहेत, त्याच्याशिवाय अदर दॅन कॉर्नर्सला पण आहेत. ओके, याच्यामध्ये बघा सेंटरला एक आहे, म्हणजे बरोबर तुमच्या युनिट सेलच्या सेंटरला एक आहे. इथं जर गेलात तर इथे प्रत्येक फेसला आहेत. तुमच्या या वरच्या फेसला एक आहे, या साईडच्या म्हणजे तुमच्या राईट साईडच्या फेसला एक आहे, लेफ्ट साईडच्या फेसला आहे, खाली आहे, या साईडला आहे
आणि त्या साईडला आहे. ओके, असे 6 फेसेस आहेत क्यूबला आणि 6 फेसेसच्या मध्ये आहेत. ओके, म्हणजे कॉर्नरला सोडून अदर दॅन कॉर्नर्स द पार्टिकल्स आर ऑल्सो प्रेझेंट. थर्ड एंडमध्ये आहेत, एक वर आहे एक खाली आहे. ओके, प्रिमिटिव्हमध्ये काय आहेत तर तुमचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑर ॲटम्स आर प्रेझेंट ॲट ओनली कॉर्नर्स, बट इन सेंटर्ड युनिट सेल द पार्टिकल्स or atoms are present other than corner position, okay, of unit cell. It's called as centered unit cell. Means in center of the body, at the face and at the end. म्हणून ह्याचे 3 प्रकार पडतात. याचं नाव म्हणायचं, हा बॉडीच्या सेंटरला आहे म्हणून याचं नाव आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. ओके, किंवा BCC, या सी घेतला, हा सी घेतला आणि हा बी, BCC. म्हणजे BCC म्हटल्यावर ॲटम तुमचा बॉडीच्या सेंटरला आहे. इथं फेसला आहे प्रत्येक, सर्फ इकडे इकडे वर खाली 6, म्हणून याला म्हणायचं फेस सेंटर्ड युनिट सेल. युनिट सेल. सो FCC. ओके, FCC. आणि हा काय आहे तुमच्या एंडला आहे म्हणून म्हणायचं एंड सेंटर्ड युनिट सेल. सो याचं नाव काय येणार ECC. ओके, सो दीज आर द 3 व्हेरी इम्पॉर्टंट टाईप्स. याच्यावरच पुढे सगळे न्यूमेरिकल्स तुमचे थेअरीज सगळ्या डिपेंड आहेत. सो खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या एक्झाम्पलचा. काढलात? आता पुन्हा एकदा बघून घ्या. प्रिमिटिव्हमध्ये काय आहेत तर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट ॲट ओनली कॉर्नर्स. इन अ सेंटर्ड युनिट सेल द पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर ॲज वेल ॲज अदर दॅन कॉर्नर. मीन्स इन अ बॉडी सेंटर्ड, this is called as body centered unit cell. The particles are present at the faces of the unit cell, so it is called as face centered unit cell, means FCC. And the particle are present at the both end, upper and lower, so it is called as end centered unit cell, that means ECC. Okay, now we will write the definition on the basis of that structure. Okay, so see, first definition of primitive unit cell. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. काय बघा, जे स्ट्रक्चरमध्ये दिसलं तेच लिहिलं. वेन कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट द कॉर्नर पोझिशन ऑफ युनिट सेल इज कॉल्ड ॲज प्रिमिटिव्ह युनिट सेल. ओके, टेक स्क्रीनशॉट. नाउ नेक्स्ट डेफिनेशन वी विल सी, that is a centered unit cell. See, when the constituent particles are present other than corner position of unit cell is called as centered unit cell. यांचे 3 प्रकार होते, दॅट इज अ BCC, FCC अँड ECC. ओके, म्हणजे असे पार्टिकल्स जे की कॉर्नरला सोडून इतर ठिकाणीही ते बॉडीमध्ये असतात. ओके, टेक अ स्क्रीनशॉट ऑफ बोथ डेफिनेशन्स. सो दीज आर द टाईप्स ऑफ युनिट सेल. आता आपण याच्या पुढचा कन्सेप्ट बघणार आहोत, तो म्हणजे प्रिमिटिव्ह युनिट सेलचे पण टाईप्स. याचे नाही आहेत, याचे मात्र टाईप्स आहेत. ओके, चला आता हे टाईप्स प्रिमिटिव्ह युनिट सेलचे कसे पडले याचं मी तुम्हाला एक इनशॉर्ट दाखवते, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट लक्षात येईल की हे कसे पडले. आता समजा प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणजेच काय तर एक साधा क्यूब आहे. ओके, हा मी एक क्यूब काढला. आता याची जी लेंथ आहे, याची विड्थ आहे, ही आपण चेंज करू शकतो ना. समजा मी याची लेंथ छोटी केली आणि विड्थ खूप मोठी केली, असं पण असू शकतं. एखाद्या क्रिस्टलमध्ये अरेंजमेंट अशी पण असू शकते. समजा मी अजून चेंज केला आणि असं केलं, अशी अरेंजमेंट करून टाकली. येस, इट इज पॉसिबल, अशी पण असू शकते. किंवा मी याची लेंथ खूपच वाढवली आणि विड्थ एकदम कमी करून टाकली, अशी लेंथ केली, असं पण असू शकतं. सो याच्या डिझाईनवरती, तुमच्या क्यूबच्या डिझाईनवरती किंवा त्यांच्या एज लेंथवरती याचे युनिट सेलचे टाईप्स ठरलेले आहेत. ओके, सो आपण 1 बाय 1 ते टाईप्स बघूया आणि ते टाईप्स पण खूपच इम्पॉर्टंट आहेत. ओके, म्हणजे तुम्ही असं काढू शकता, असं काढू शकता, असंही काढू शकता, असं काढू शकता, वॉट एव्हर. तुम्ही त्याच्या लेंथ विड्थमध्ये फरक केलात की तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे युनिट सेल मिळतील. किंवा मी असं पण काढू शकते,
असंही असू शकतं माझं क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, फुलेरिन किंवा तुम्ही ग्रॅफाईट यांच्यामध्ये गेला तर हे असं पण स्ट्रक्चर दिसतं, हेक्झागोनल. ओके, सो तुमच्या क्रिस्टलच्या टाईपवरनं तुम्ही हे युनिट सेल काढू शकता. फक्त प्रिमिटिव्ह युनिट सेलने एकच नियम पाळला पाहिजे, तो म्हणजे त्यांचे ॲटम्स हे कुठे असतील तर त्याच्या कॉर्नर्सना असतील, इथं मध्ये कुठेही बॉडीच्या असणार नाहीत, नाहीतर मग तो सेंटर्ड बॉडी युनिट सेल होईल. ओके, फक्त नियम एवढाच आहे की ॲटोमने कुठं असायला पाहिजेत तर कॉर्नर्सवरती असायला पाहिजे. दॅट इज द रूल. ओके, सो नाव वी विल सी विच 7 टाईप्स ऑफ द प्रिमिटिव्ह युनिट सेल. हे 7 प्रकार आहेत: क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरॉम्बिक, हेक्झागोनल, rhombohedral, monoclinical and triclinical. Okay, these are the 7 types of the primitive unit cell. घ्या याचा स्क्रीनशॉट. घेतलात? आता हे लक्षात कसं ठेवायचं आहे तर याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगते. बघा, ही ट्रिक आहे तुम्हाला दिलेली, लक्षात कसं ठेवायचं. बघा, क्यूट ओमकार ही रिमोची ट्रिक आहे. यू नो द व्हेरी गुड डान्सर रिमो डिसिजा. सो याच्यावरती मी एक ते तयार केलं आहे. क्यूट ओमकार ही रिमोची ट्रिक आहे तुझी डान्स करण्याची पद्धत. ओके, सो क्यूट, CU म्हणजेच कोण तुमचा क्युबिक. ओके, TE म्हणजेच कोण टेट्रागोनल. ओमकारचा O म्हणजे कोण ऑर्थोरॉम्बिक. ओके, ही म्हणजेच कोण हेक्झागोनल. त्यानंतर रिमोच म्हणजे कोण रोमोहेड्रल. मो म्हणजे मोनोक्लिनिकल. ओके, चीला काहीच नाही आहे. ट्रिक म्हणजे कोण ट्रायक्लिनिक. आहेला काही नाही आहे. ओके, ते फक्त तुम्हाला राईमसाठी दिलं आहे. सो हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना, क्यूट ओमकार ही रिमोची ट्रिक आहे, तर याच्यावरनं तुम्हाला हे 7 प्रकार लक्षात ठेवायला एकदम सोपं पडेल. ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट इफ यू वॉन्ट, अदरवाईज डोंट टेक. चला, आता आपण याचं स्ट्रक्चर, याची एज लेंथ आणि याचे अँगल बघणार आहोत. युनिट सेल पॅरामीटर हा आपला नेक्स्ट कन्सेप्ट आहे. आता युनिट सेल हा कसा असतो तुमचा तर 3D. ओके, 3D युनिट सेल. जेव्हा युनिट सेल तुमचा 3D असतो ना, तेव्हा मगाशी तुम्हाला मी जसं दाखवलं तसं त्याचे एज लेंथ किंवा एज विड्थ वाढवून कमी करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल लॅटिस बनवू शकता. समजा मी तुमचा चिऱ्याचा साईज बदलला किंवा चिऱ्याचा शेप बदलला तर निश्चितच तुमच्या वॉलचा शेप आणि वॉलची हे पॅरामीटर जे काय असतील ते तुमचे बदलणार ना. सो सेम आहे, तुम्ही युनिट सेलची समजा युनिट सेलमध्ये चिरे एकदम छोटे छोटे घेतलेत तर वॉलचा तुमचा साईज पण तसाच दिसेल किंवा वॉलची एक वेगळी डिझाईन दिसेल. पण युनिट समजा तुम्ही चिरे असे एकदम लांब लांब घेतलेस, मोठे मोठे दगडासारखे, तर तुमची वॉल तशी दिसणार आहे. किंवा तुम्ही जर वेगवेगळ्या आकाराचे स्टोन्सनी वॉल बनवलात तर त्याचं एक वेगळं डिझाईन येणार आहे. म्हणजे तुम्ही युनिट सेलमध्ये जो बदल कराल, म्हणजे चिऱ्यात जो बदल कराल तशी तुमची बिल्डिंग किंवा तशी तुमची वॉल दिसणार. म्हणजे तुम्ही युनिट सेलमध्ये जो चेंज कराल ना, तो चेंज तुमचा कशामध्ये दिसणार आहे तर तुमच्या क्रिस्टल लॅटिसमध्ये दिसणार आहे. ओके, कारण याच्यापासून हे तयार झालं आहे. हा ह्याचा स्मॉलेस्ट युनिट आहे. सो आपण युनिट सेल पॅरामीटर म्हणजे याची एक डेफिनेशन लिहूया. बघा, व्हॅरियस लॅटिस कॅन बी फॉर्म्ड बाय वॅरिंग द युनिट सेल पॅरामीटर्स. ओके, पॅरामीटर्स म्हणजेच काय, याचं प्रमाण, युनिट सेलचं प्रमाण कमी जास्त करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लॅटिस तयार करू शकता आणि यालाच म्हणायचं युनिट सेल पॅरामीटर्स. ओके, आता आपण याचे काही बेसिक्स बघूया.